श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार पूजा कक्ष इमारतीतील सर्वात महत्त्वाचे स्थान आहे. या ठिकाणाहून आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. म्हणून इमारतीत पूजा कक्ष बांधताना आपण वास्तुशास्त्रात नमूद केलेले महत्त्वाचे नियमांचे पालन केले पाहिजे. आम्ही आमच्या कुटुंबाच्या रीतिरिवाजानुसार पूजा खोली सजवतो आणि आमच्या पूजनीय देवतांना त्यात ठेवतो. जर कुटुंब मोठे असेल तर प्रत्येकाचे स्वतःचे प्रिय देवता असते हे स्पष्ट आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती इकडून तिकडून आपले प्रिय देवताच्या मूर्ती शोधतो आणि त्या आणतो. यामुळे पूजा कक्षात देवदेवतेची संख्या वाढतच जाते. पण ही चुकीची गोष्ट आहे. पूजा कक्षात देवदेवताची संख्या मर्यादित असावी जेणेकरून पूजा करणे सोपे होईल. असे अनेक चुका आहेत ज्या आपण अनेकदा नकळत करतो आणि त्याकडे सतत दुर्लक्ष केल्याने आपल्याला आपल्या उपासनेचे योग्य फळ मिळत नाही. म्हणूनच पूजा कक्षात आपण काही नियम लक्षात ठेवले पाहिजेत जेणेकरून आपल्याला आपल्या पूजेचे योग्य फळ मिळाले. यासाठी प्रथम पूजा कक्षाशी संबंधित महत्त्वाच्या वास्तू नियम जाणून घेऊया. आणि आपण सर्वजण करत असलेल्या सर्वात मोठी चूक म्हणजे मंदिराला अस्वच्छ ठेवणे. ज्या पूजागृहातील तुम्ही देवाची स्थापना करता त्या मंदिरात कधीही अस्वच्छ ठेवू नये. तसेच आपण पूर्णपणे स्वच्छ झाल्यानंतरच पूजागृहात प्रवेश केला पाहिजे. आपण पूजागृहात चप्पल बूट घालून किंवा घाणेरडे पाय घेऊन प्रवेश करू नये. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली पूजा खोलीचे दरवाजे कधीही दक्षिण दिशेला उघडू नये. दक्षिण दिशा ही मृत देवता यमराजाची दिशा मानली जाते. देवासाठी ठेवलेल्या दिव्याची ज्योत याच्या दिशेने प्रज्वलित करावी. त्याप्रमाणे देवदेवताचे तोंड कधीही दक्षिणेकडे नसावे. तसेच हे लक्षात ठेवले पाहिजे की देवदेवताचे चेहरा एकमेकांसमोर नसावेत. तिसरी गोष्ट म्हणजे पूजागृहात कधीही उभे किंवा नाचत असलेल्या गणपतीची मूर्ती ठेवू नका. तांडव करणाऱ्या भगवान शिवाची मूर्ती किंवा चित्र नसावे. हनुमानजीचे आणि आईचा तिच्या उग्र रूपातील फोटो किंवा मूर्ती कधी ठेवू नये. कोणत्याही देवाची मूर्ती नेहमी शांत आणि बसलेल्या स्थितीत असावी, म्हणजे बसलेली स्थिती असावी. पूजागृहात कधीही कोणत्याही देवाची तुटलेली मूर्ती ठेवू नका. चौथी गोष्ट म्हणजे कोणत्याही जिवंत किंवा अमर व्यक्तीचे चित्र पूजा कक्षात देवता सहित ठेवू नये. अगदी चुकूनही ते अजिबात शुभ मानले जात नाही. पुष्कळ लोक पूजागृहात देवाजवळ संतांचे फोटो किंवा मूर्ती ठेवतात. वास्तुशास्त्रानुसार असे करणे शुभ मानले जात नाही. घरातील मंदिरात कोणत्याही देवताच्या मूर्त्या किंवा चित्र पूजेसाठी ठेवू नये. तसेच त्या चित्राची किंवा मूर्तीची उंची 4 किंवा 5 इंचापेक्षा जास्त नसावी. घराच्या मंदिरात शिवलिंग ठेवण्याबाबत ते घराच्या मंदिरात एकापेक्षा जास्त नसावेत. मंदिरात 2 इंचापेक्षा मोठे शिवलिंग ठेवू नये. जर तुम्हाला तुमच्या घरातील मंदिरात बजरंगबली हनुमानजीची मूर्ती ठेवायची असेल तर बाजारातून अशी मूर्ती खरेदी करा जी बसलेली स्थितीत आणि आशीर्वाद देणाऱ्या स्थितीत असेल. घरातील मंदिरात ठेवलेले देवदेवताच्या मूर्तीचे किंवा चित्राचे चेहरे प्रसन्नचित्त असावेत. मंदिरात ठेवलेल्या मूर्त्यामध्ये काही अंतर असले पाहिजे. घरातील मंदिरात माता कालभैरवजी आणि शनिदेवजी यांच्या मूर्त्या ठेवण्यास मनाई आहे. पाचवी गोष्ट म्हणजे आपल्या प्राचीन हिंदू धर्मग्रंथामध्ये पंचदेवताची मूर्ती उपासनेचे वर्णन केले आहे. म्हणून प्रत्येक घरात मंदिरात या 5 देवतेची मूर्ती किंवा चित्र असणे आवश्यक आहे. मंदिरात सूर्यदेवाचे फोटो असायला हवेत. गणेश भगवान, विष्णू भगवान, पार्वती भगवान, शिव घरात 5 देवताची पूजा करावी तरच पूजा कक्ष पूर्ण होईल. पूजागृहातील देवदेवताची मूर्ती आपल्याला अंगठ्यापेक्षा मोठ्या नसाव्यात असेही शास्त्रामध्ये नमूद आहे.
जर आपण यापेक्षा मोठी मूर्ती ठेवल्या तर त्याचे प्राणप्रतिष्ठा केली पाहिजे आणि त्याच विशेष पूजा नियमाचे पालन केले पाहिजे. लक्षात ठेवा, चुकूनही पूजागृहात कोणत्याही देवाची किंवा देवीची बनावट मूर्ती ठेवू नये. मूर्ती मातीची असो किंवा धातूची, ती कधीही बनावट असू नये. अशी मूर्ती सहज तुटतात. मंदिरात चित्र ठेवताना लक्षात ठेवा की देवी देवताचे चित्र फाटलेले नसावेत. 6वी गोष्ट म्हणजे घरात देवी देवताचे भयंकर मूर्ती किंवा चित्र ठेवू नये. तुम्हाला आवडणारी देवाचे रूप तुमच्या समोर असले पाहिजे. देवाचे उग्र रूप मनात भावाची परिस्थिती निर्माण करते. तसेच देवाची अशी भयंकर रूपे पाहून घरातील लहान मुले घाबरतात. हे घडू शकते आणि देवावरील त्याचे प्रेम कमी होऊ लागते. म्हणून मनात कोणतीही प्रेरणा निर्माण होते हे पाहून पूजास्थळी फक्त आनंदी स्थितीत असलेल्या मूर्ती ठेवाव्यात. 7वी गोष्ट म्हणजे प्राचीन काळापासून चालत आलेल्या प्रथेनुसार घरात फक्त लाकूड, दगड, सोने, चांदी किंवा पितळ यासारख्या धातूपासून बनवलेल्या मूर्त्या ठेवाव्यात. धातूची मूर्ती महाग असल्याने आजकाल बरेच लोक घरात पूजेसाठी दगडाच्या मूर्त्या देखील ठेवतात. दगडी मूर्त्या सर्वोत्तम मानल्या जातात कारण त्या स्वच्छ करणे सोपे असते. धातूची मूर्ती देखील चांगल्या असतात कारण त्या लवकर खराब होत नाहीत. जर मातीच्या मूर्त्या ठेवल्या तर त्या तुटण्याची शक्यता असते आणि त्या स्वच्छ करणे देखील कठीण असते. म्हणून अशा मूर्त्या घराच्या मंदिरात ठेवा ज्या तुटत नाहीत आणि सहज स्वच्छ करता येतात. घरातील मंदिरात चुकूनही प्लॅस्टिक किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या ठेवू नका. वास्तुशास्त्रात अशी मूर्तीची पूजा करणे अशुभ मानले जाते. 8वी गोष्ट म्हणजे वास्तुशास्त्रानुसार घरात मंदिर कोठे ठेवावे. मित्रांनो, देव या जगाच्या प्रत्येक कणात उपस्थित आहेत. पण जेव्हा आपण मंदिराबद्दल बोलतो तेव्हा ते यासाठी एक निश्चित जागा आवश्यक आहे जेणेकरून आपले लक्ष देवाचे स्मरण करताना केंद्रित राहिले. यासाठी वास्तुशास्त्रात पूर्व दिशा निश्चित करण्यात आली आहे. जर मंदिर पूर्व आणि उत्तर दिशेच्या मध्यभागी बांधले असेल तर ते सर्वोत्तम आहे कारण हे ठिकाण सकारात्मक ऊर्जेचे ठिकाण आहे. सकारात्मक ऊर्जा घरात फक्त याच दिशेस प्रवेश करते. परंतु लक्षात ठेवा की तुमच्या घरातील मंदिर वॉशरूम किंवा शौचालयापासून काही अंतरावर असले पाहिजे. तुमच्या घरात कधीही पूजास्थळी अशा ठिकाणी बनवू नका जेथे जवळ शौचालय असेल कारण शौचालय हे नकारात्मक ऊर्जेचे क्षेत्र आहे. अशा ठिकाणी मंदिर बांधल्याने अशुभ परिणाम होतात. पूजा करताना नकारात्मक ऊर्जा तुमच्यावर परिणाम करू शकते. पूजा खोली बेडरूममध्येही नसावी. घरातील मंदिराबाबत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शक्य तितके मंदिर तुमच्या बसण्याच्या जागेपेक्षा उंच असले पाहिजे कारण सर्व देवदेवताचे स्थान सर्वात उंच आहे. घरात प्रार्थनेस्थळीसाठी वेगवेगळ्या खोली दिल्या तर उत्तम होईल. घरातील मंदिरात कधीही विखुरलेले वस्तू, देवतांच्या मूर्त्या, पूजा साहित्य आणि इतर धार्मिक वस्तू ठेवू नयेत. पुस्तके इत्यादी त्याची जागा ठेवावी. कधी कधी असे दिसून येते की लोक निष्काळजीपणे प्रार्थनास्थळी वस्तू विखुरलेले ठेवतात. या गोष्टी आपल्याला प्रार्थनेत अडथळा निर्माण करतात ज्यामुळे आपले लक्ष विचलित होते. म्हणून घरात पूजा साहित्य नेहमी व्यवस्थित ठेवावे. घरातील मंदिरात पूजा केल्यानंतर जाळलेले काडी, सुकलेले फूल, जळलेले काळी वात इत्यादी काढून टाकावे. एखादे आपली प्रार्थनास्थळी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवले पाहिजे. घराच्या मंदिरात विखुरलेले आणि जळलेले कांडे असू नये. जर तुम्हाला देवा लावायचा असेल तर जर तुम्हाला पूजा कक्षात माचेसच्या काड्या ठेवायच्या असतील तर त्या कागदात किंवा
कपड्यातील लपवलेल्या पाहिजेत, त्यासमोर ठेवू नये. दिवा लावल्यानंतर विझलेली कांडी इकडे तिकडे फेकू नये, तर ती कचऱ्याच्या डब्यात टाकावी. पूजागृहात चुकूनही दिवा लावण्यासाठी लायटर इत्यादी वस्तू वापरू नका, हे लक्षात ठेवा. तरच मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही वास्तुशास्त्राच्या नियमाचे पालन करून तुमच्या पूजागृहात सकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकता.